नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींना आता लवकरच 12,000 प्लस 2100 रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहे। तर ते कसे जमा होणार आहे याची विशेष सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे बघू शकता लाडक्या बहिणींना आता लवकरच 12,000 प्लस 2100 रुपये खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर महिलांना गॅसचा हप्ता देखील यामध्ये देण्यात येणार आहे। गॅसचा हप्ता देखील यामध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 12,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तर आतापर्यंत किती महिलांना 10,500 रुपये जमा झाले आहे अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ज्या महिलांचे जमा झाले नसतील त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आतापर्यंत कोणकोणत्या महिलांना 10,500 रुपये मिळाले आहे त्यांनी कमेंट करून कळवा। आणि आता लवकरच एकूण 12,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील 1,500 रुपये मिळून हे 12,000 रुपये महिलांना मिळणार आहे। तर हे 12,000 रुपये लवकरच जमा होणार आहे, म्हणजेच 10,500 आपल्याला मिळालेच आहे आणि आता येणारे 1,500 रुपये देखील महिलांच्या खात्यात लवकरच जमा केली जाणार आहे। आणि येणाऱ्या मार्च नंतर 2100 रुपये देखील महिलांना आता हप्ता सुरू होणार आहे अशी अपडेट देखील मिळाली आहे। तर आपण सविस्तरपणे आता कोणत्या महिला यामध्ये पात्र राहणार आहे, कोणत्या महिलांना 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे हा देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे आणि बहिणींना आता लक्ष द्या। या लाडक्या बहिणींना आता मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि 2100 रुपये देखील लवकरच खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे। तर इथं बघू शकता निवडणुकी होऊन जवळपास 3 महिने उलटून गेले आहे आणि मात्र 2100 रुपयाची घोषणा अद्याप झाली नाही। त्यामुळे आता घोषणा नेमकी कधी होणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागून आहे। लाडकी बहीण योजना बजेट 2025 मध्ये गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत सरकारने जाहीर केल्यापासून महत्त्वाचे म्हणजे नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना आता 21 रुपये देऊ असे आश्वासन देखील महायुतीच्या सरकारने केलं होतं। मात्र आता निवडणुकी होऊन जवळपास 3 महिने उलटून गेले आहे, मात्र आणखीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये रक्कम मिळाली नाही, अद्यापही खात्यामध्ये मिळाली नाही। त्यामुळे आता नेमकी याची घोषणा कधी होणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागून आहे। अशातच आता लाडकी बहीण योजनेची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाची घोषणा केली जाऊ शकते असे देखील सांगण्यात येत आहे। म्हणजे येणाऱ्या मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात अशी देखील सूत्राकडून माहिती मिळत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळतात याकडे लक्ष लागलेलं आहे आणि 31 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देखील लक्ष लागलेलं आहे। यापूर्वी महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना आम्ही 21 रुपये देऊ अशी शक्यता वर्तवली आहे। मात्र असं असलं तरी महिला व बाल विकास विभागामार्फत अद्याप 2100 रुपयाची कोणतीही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात नसल्याचं सांगत आहे। त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे। मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागून आहे। दरम्यान आतापर्यंत 5 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरले आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 2 लाख महिला यामधून अपात्र ठरल्या आहे। त्याचबरोबर 65 वर्षावरती ज्या महिला आहे त्या देखील यामध्ये अपात्र ठरणार आहे। त्या देखील या महिलांची संख्या देखील 1,10,000 इतकी आहे। कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहने असल्यास नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि स्वच्छतेचे योजनेचा लाभ जर मार्ग घेतलेला महिला असतील तर त्या महिला देखील 1,60,000 इतक्या महिला यामध्ये समाविष्ट आहे। त्यामुळे त्या महिला देखील यामध्ये अपात्र ठरल्या आहे। एकूण 5 लाख महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहे। या महिलांना अपात्र ठरल्या असल्या तरी या लाडक्या बहिणींकडून कोणते पैसे वसूल केले जाणार नाही अशी देखील माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे।
अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा केलेली असलेली रक्कम सन्मान निधी योजनेत परत घेणं उचित नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधून आतापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, अशी देखील माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.